यात तयार केलेल्या खताचा वापर जर सोनचाफ्याच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाडावरती भरगच्च अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण सोनचाफ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या सोनचाफ्याच्या झाडाची आपण थोडी काळजी घेतली, त्याला वेळोवेळी योग्य ती खते देत राहिलो तर या झाडावरती भरपूर अशी फुले ही लागत राहतात। सोनचाफ्याच्या झाडाला आज आपण घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून खत तयार करून हे देणार आहोत। तर त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही मी रात्रभर ज्या पाण्यामध्ये काबुली चणा भिजत ठेवला होता ते हे पाणी आहे। जेव्हा आपण कोणतीही कडधान्ये, डाळी पाण्यामध्ये भिजत ठेवतो तेव्हा ते जे पाणी निघते ते फेकून न देता त्याचा वापर हा झाडांना खत म्हणून करावा, कारण याच्यामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे असतात ज्यामुळे आपल्या झाडांची वाढ चांगली होते। झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो। आता हे जे तयार झालेले पाणी आहे याच्यामध्ये आपण अजून एक वस्तू मिक्स करून सोनचाफ्याच्या झाडाला देणार आहोत। ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच। इतर फुलांच्या झाडाप्रमाणे सोनचाफ्याच्या झाडाला देखील हे सूर्यप्रकाश, पाणी हे योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते। जी फुलांची झाडे असतात त्यांना चांगल्या वाढीसाठी, भरपूर कळ्या फुले येण्यासाठी हा भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे अत्यंत गरजेचे असते। त्यामुळे जेव्हा तुम्ही सोनचाफ्याचे झाड हे कुंडीमध्ये लावता तेव्हा कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला भरपूर असा सूर्यप्रकाश मिळेल। त्याचबरोबर सोनचाफ्याच्या झाडाला जेव्हा अशा प्रकारे कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा झाडावरती कोणतेही एखादे महिन्यातून एकदा हा कीटकनाशकाचा हा फवारा करावा, म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाही। त्यामध्ये तुम्ही लसणाच्या सालीचे पाणी, कांद्याच्या सालीचे पाणी तयार करून त्याचा जरी स्प्रे केला तरी देखील झाडाला खूप चांगला असा हा फायदा होईल। आता आपण हे जे पाणी घेतलेले आहे याच्यामध्ये जी अजून एक वस्तू मिक्स करून देणार होतो ती म्हणजे ही कॉफी पावडर आहे। कॉफी पावडर ही झाडांना फुले येण्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी आहे, कारण याच्यामध्ये हे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याच्या वापरामुळे झाडांची वाढ ही चांगली होते आणि झाडांना भरपूर अशा कळ्या व फुले ही लागत राहतात। कॉफी पावडर ही कुंडीतील माती ही ॲसिडिक बनवण्याची देखील हे काम करत असते आणि फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही ॲसिडयुक्त मातीचीच ही आवश्यकता असते। आता हे जे पाणी आपण घेतलेले आहे ते 1 लिटर असेल तर 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढीच कॉफी पावडर ही वापरायची आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। तयार केलेले हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये अजून पाणी मिक्स करून नंतरच आपण या झाडाला त्याचा वापर हा करणार आहोत। सोनचाफ्याच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील ही 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत हा व्यवस्थित पोहोचला जातो। साहजिकच आपल्या झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते आणि आपले झाड देखील हे चांगले वाढते। सोनचाफ्याच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील माती ही चेक करूनच द्यावे। कुंडीतील माती वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हा झाडाला पाणी द्यावे आणि जेव्हा झाडाला पाणी द्याल तेव्हा अगदी शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यावे। आता पावसाळ्यामध्ये जर कुंड्यामध्ये पाणी साचले तर ते साचून देऊ नका। कुंडीतील जे ड्रेनेज होल आहे ते वेळोवेळी हे चेक करावे, कारण जास्ती पाण्यामुळे आपल्या झाडांच्या मुळ्या खराब होऊन झाड हे खराब होण्याची ही शक्यता असते। आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते झाडाच्या आकारानुसार, म्हणजे 10 ते 12 इंचाची एक कुंडी असेल तर 1 मग आणि त्यापेक्षा मोठी असेल तर 1.5 ते 2 मग या प्रमाणामध्ये हे खत महिन्यातून एकदा जर दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। जर कॉफी पावडर नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये असणाऱ्या ह्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता।
तर अशा प्रकारे तुम्ही चहा पावडर, कॉफी यासारख्या वस्तूंचा वापर झाडांना खत म्हणून केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन फुले भरगच्च लागतील. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.